नमस्कार, मी मनीषा. आज आपण एक बोधकथा बघूया. बोधकथेमध्ये असा विषय आहे की एका युवकाला आपल्या गुरूंची परीक्षा घेण्याची इच्छा झाली आणि त्यांनी गुरूंना प्रश्न विचारला, गुरुजी, माणूस ज्या वेळेला यश मिळवतो त्यावेळेला तो म्हणतो की हे यश मला दैवामुळे मिळालं. मग मेहनत श्रेष्ठ की दैव श्रेष्ठ? युवकाला वाटलं आता गुरुजींची बोलती बंद होणार. पण गुरुजींनी त्याला सांगितलं, अरे बाबा, मी तुला एक गोष्ट सांगतो. हे बघून आपण ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला नियतीने आपल्याला 2 किल्ले दिलेले असतात. एक मेहनतीची किल्ली आणि एक यशाची किल्ली. एक किल्ली मेहनतीची किल्ली आपल्याकडं असते, यशाची किल्ली परमेश्वराकडे असते, नियतीकडे असते. मग तो युवक म्हणाला, बरोबर आहे, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाशी काय संबंध आहे? मग गुरुजी म्हणाले, हे बघ, आपण पैसे साठवतो, लॉकरमध्ये ठेवतो, त्यावेळेला त्या लॉकरला 2 किल्ल्या लागतात. एक किल्ली आपल्याकडं असते, एक किल्ली बँक मॅनेजरकडे असते. पण एक फक्त आपली किल्ली घेऊन तो लॉकर उघडला जात नाही. ज्या वेळेला त्याला बँक मॅनेजरची पण किल्ली वापरली जाते त्यावेळेला तो लॉकर उघडतो. अरे हे तसंच आहे की आपण आपली किल्ली जी आहे ती नियतीनं दिलेल्या ज्या 2 किल्ले आहेत आपल्याकडं, त्यातली एक किल्ली आपली मेहनतीची किल्ली आपल्याकडं ठेवायची आणि ती आपल्या यशाच्या लॉकरला लावून ठेवायची. ज्या वेळेला नियतीच्या मनात येऊन नियती आपल्या यशाच्या लॉकरला ज्या वेळेला किल्ली चालवेल त्यावेळेला ते एवढं यश आपल्या पदरात पडतं. तात्पर्य काय? मेहनत आणि यश हे जितकी मेहनत करू तितकी मेहनत आणि तितकंच नियतीची सुद्धा आपल्या कर्माला साथ लागते, तरच आपल्याला यश मिळतं. धन्यवाद.